नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 11th बायोलॉजी फर्स्ट युनिट टेस्ट 2025साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीला आलेले आहात आणि आता तुमची युनिट टेस्ट फर्स्ट होणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये. तर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, जे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. तुम्ही 11वीला आलात, सायन्स घेतलं आणि तुम्ही आता कन्फ्यूज आहात की बायोलॉजीचा विषय आहे, कशा पद्धतीने पेपर पॅटर्न असेल, कोणकोणते चॅप्टर असतील युनिट टेस्टसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या शिक्षकांनी जेवढे चॅप्टर्स कव्हर केले, जेवढे चॅप्टर्स तुम्हाला शिकवले असतील, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4-5 असतील, त्यावरती तुमची युनिट टेस्ट फर्स्ट घेतली जाणार आहे. तर त्याचे आपल्याला महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपल्याला बघायचे, जे तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स बघणार आहोत. भरपूर सारे म्हणजे मॅक्झिमममधनं आपण मिनिमम क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे की एक्सपेक्टेड आहे, इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला खूप जास्त युजफुल असणार आहे तुमच्या बायोलॉजीच्या पेपरमध्ये फर्स्ट युनिट टेस्टसाठी. तर काय करा, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण या व्हिडिओमध्ये खूप सारे महत्त्वाचे प्रश्न आपण बघायला जाणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लास 11 बायोलॉजी युनिट टेस्ट 2025 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फर्स्ट युनिट टेस्टसाठी ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन्स देखील. तर बघा, चॅप्टर्स कोणकोणते आहे, यामध्ये कोणकोणत्या जे काही क्वेश्चन्स आहेत ते कोणकोणत्या चॅप्टरवरती आपण क्रिएट केलेले आहेत किंवा डिवाइड केलेले आहेत. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग वर्ल्ड. ओके, त्यानंतर दुसरा आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. थर्ड नंबर चॅप्टर आहे किंगडम प्लॅन्टी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे 3 चॅप्टर्स आहे, ज्यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न बघायचे आहेत. तर सुरू करूया MCQच्या क्वेश्चन्सपासनं, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सपासनं. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिले असतील, तुम्हाला क्वेश्चन दिलं असेल त्यावरती 4 पर्याय दिले असतील आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचं असेल आणि तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळेल जर तुम्ही करेक्ट आन्सर लिहिलं तर. तर बघा, पहिला प्रश्न आहे, द ब्रँच ऑफ बायोलॉजी डिलिंग विथ द आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन इज कॉल्ड. 4 पर्याय दिला आहे. एमध्ये तुम्हाला इकोलॉजी आहे, बीमध्ये तुम्हाला जेनेटिक्स आहे, सीमध्ये तुम्हाला टॅक्सोनॉमी आहे आणि डीमध्ये तुम्हाला ॲटोनॉमी आहे. सी इज करेक्ट आन्सर आहे टॅक्सोनॉमी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला IMP क्वेश्चन्स देतो आहे, परंतु जर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर हवी असेल एखाद्या कॉलेज वगैरेची 2025-26ची, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी तुम्हाला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या IMP क्वेश्चन पेपर्स तुमच्यासमोर प्रेझेंट करेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे, विच इज द बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. 4 पर्याय आहे, एमध्ये फॅमिली आहे, बीमध्ये ऑर्डर आहे, सीमध्ये स्पीसीज आहे आणि डीमध्ये जीनस आहे. तर स्पीसीज हे बेसिक युनिट आहे क्लासिफिकेशनचं. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर वॉज गिवन बाय. 4 ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला अरिस्टॉटल आहे, त्यानंतर लिनियस आहे, त्यानंतर डार्विन आहे आणि डीमध्ये मेंडल आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही, डार्विन आणि मेंडल लिहिता आणि विद्यार्थी अरिस्टॉटल देखील लिहिता, परंतु लिनियस हे त्याचं करेक्ट ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब्रिओफाईट आर ऑल्सो कॉल्ड. 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पहिला विद्यार्थी मित्रांनो, अम्फिबियन्स ऑफ अ प्लांट किंगडम, बीमध्ये आहे तुम्हाला लोअर अल्गी, त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला सीड प्लांट्स आणि डीमध्ये आहे तुम्हाला फेनेरोक्रॅम्स. ओके, अशा पद्धतीने आहे. तर ए इज करेक्ट, जे की आहे ॲम्फिबियन्स. ब्रिओफाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲम्फिबियन्स. ओके, त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, विच किंगडम इन्क्लूड्स मल्टीसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स विथ सेल वॉल्स. तर एमध्ये तुम्हाला मोनेरा आहे, बीमध्ये तुम्हाला प्रोटिस्टा आहे, सीमध्ये तुम्हाला फंगी आहे, डीमध्ये तुम्हाला प्लॅन्टी आहे. तर आन्सर डी इज करेक्ट, जे की आहे प्लॅन्टी. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, VSA 1 मार्कासाठी असे प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी याची डेफिनेशन लिहायची आहे, करेक्ट डेफिनेशन लिहिली की 1 मार्क तुम्हाला मिळेल. त्यानंतर दुसरा आहे, नेम द सायंटिस्ट हू इंट्रोड्यूस्ड बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे असं कोणतं सायंटिस्ट आहे ज्याने ते नॉमेनक्लेचर इंट्रोड्यूस केलं होतं किंवा त्याने केलं आहे ते, त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज हर्बेरियम. हर्बेरियम म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन लिहायचं आहे, थोडक्यात एक्सप्लेन करा. 1 मार्कासाठी आहे, तर तेवढंच उत्तर, 2 ते 3 लाईनमध्ये उत्तर सफिशियंट यासाठी आहे. त्यानंतर चौथा आहे, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ पिटेरियोडोफाइट. ओके, तर याचे आन्सर तुम्हाला लिहायचं. त्यानंतर डिफाईन टॅक्सोनॉमी. टॅक्सोनॉमी तुम्हाला डिफाईन करायची आहे. बघा, हे क्वेश्चन्स तुम्हाला असेच देत नाही, आपण ॲनालायसिस केलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर, कोणते क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात या चॅप्टर्समधनं, त्यावरती क्वेश्चन क्रिएट केलेले आहेत आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, 2 मार्काचे क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. वन्स अगेन क्वेश्चन रीड करतोय, मला झोप लागते आणि तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय टाईम मॅनेजमेंट करून, त्यामुळे थोडं माझ्याकडनं मिस्टेक झाली तर सहन करा. तर पुन्हा एकदा क्वेश्चन मी रीड करतो, व्हॉट इज द नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन करण्यासाठी कशाची गरज आहे किंवा क्लासिफिकेशन करण्याची लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय गरज आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएट बिटवीन फ्लोरा अँड फोना. फ्लोरा अँड फोना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं ठरलं तर प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, पेड़ पौधे जानवरों में जो भी चेंजेस आते हैं ना, है की नाही, तो यहाँ पर फ्लोरा अँड फोना मतलब पेड़ पौधे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतात त्याला, की पक्षी काय, वृक्ष काय म्हणतात, मानव म्हणजे ॲनिमल्स आणि प्लांट्स यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिफरन्शिएट करायचं थोडक्यात. त्यानंतर तिसरा आहे, राईट टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रेओफाइट्स. ब्रेओफाइट्सचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्ये लिहायचे आहेत, 2 वैशिष्ट्ये लिहा आणि तुम्हाला 2 मार्क मिळतील. सोपा असा क्वेश्चन आहे अगदी. चौथा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टेट द रोल ऑफ म्युझियम इन टॅक्सोनॉमी, यानी की म्हणजेच टॅक्सोनॉमीमध्ये रोल काय
आहे म्युझियम्सचा ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर व्हाय अल्गी कॉल्ड थॅलोफाइट्स ओके तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर जाऊया पुढे, ज्यामध्ये आता डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहे. तुम्हाला डायग्राम वगैरे ड्रॉ करण्यासाठी असते, तिथलं नाव वगैरे देण्यासाठी असतं, त्यावरती बघूयात. ज्यामध्ये तुम्हाला ड्रॉ अँड लेबल द पार्ट्स ऑफ अ टिपिकल प्लांट सेल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो ड्रॉ द हिरार्ची ऑफ टॉक्सोनॉमिक कॅटेगरीज. त्यानंतर थर्ड आहे शो द जनरल स्ट्रक्चर ऑफ अ ब्रिओफाइट प्लांट. चौथा आहे ड्रॉ अँड लेबल द पार्ट्स ऑफ मशरूम. त्यानंतर पाचवा आहे शो द 5 किंगडम क्लासिफिकेशन चार्ट बाय विटेकर. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन करायचं विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएट करायचं ज्यामध्ये तुम्हाला मोनोकॉट्स वर्सेस डायकॉट्स आहे. त्यानंतर अर्गी वर्सेस फंगी आहे. त्यानंतर अँजिओस्पर्म्स वर्सेस गायनोस्पर्म आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पीसीज वर्सेस जनम आहे. त्यानंतर पाचवा आहे हर्बेरियम वर्सेस म्युझियम. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 3 मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ स्पीसीज विथ एक्झाम्पल्स. दुसरा आहे डिस्क्राईब द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ किंगडम प्लांटी. तिसरा आहे व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ क्लासिफिकेशन. चौथा आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन बायोनॉमियल नॉमेनक्लेचर विथ अन एक्झाम्पल. आणि पाचवा आहे एक्सप्लेन एनी 3 टूल्स यूज्ड फॉर स्टडी ऑफ टॉक्सोनॉमी. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लॉंग आन्सर क्वेश्चन्स, ज्यामध्ये तुम्हाला 4 मार्काचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. तर लास्ट क्वेश्चन आहे हा 4 मार्काचे 5 क्वेश्चन्स देणार आहे तुम्हाला IMP. परंतु त्याआधी मला तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे क्वेश्चन बघितले MCQ, VSA 2 मार्क आणि 3 मार्क, आता लास्ट आहे आपल्याकडे 4 मार्काचं. परंतु याचं जर तुम्हाला PDF हवं असेल, तुम्ही 1 दिवस आधी व्हिडिओला बघताय, 2 दिवस आधी बघताय, हफ्ताभर आधी तुम्ही व्हिडिओला बघताय तुमच्या युनिट टेस्टच्या आधी, आणि तुम्हाला PDF लागते प्रिपरेशनसाठी, तर काय करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आणि याचा स्क्रीनशॉट फक्त आमच्या इंस्टाग्राम ID मास्टर वैभव 23. इंस्टाग्रामला पुन्हा एकदा सांगतो, हल्लाच सांगतो तुम्हाला इंस्टाग्रामचा ID. इंस्टाग्रामवरती सर्च करा मास्टर वैभव 23, मास्टर वैभव 23 एवढं सर्च केल्यानंतर तुम्हाला जो ID दिसेल त्यावरती क्लिक करा. मला तिथे मेसेज करा फॉलो करून की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला याचे IMP क्वेश्चन्स पाहिजे आहेत. फक्त स्क्रीनशॉट टाकल्यानंतर मला कळून जातं, त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायला लावतो आणि तुम्हाला लगेच मी त्याचं PDF वगैरे सेंड करेल ह्या व्हिडिओचं. ओके, बाकी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याच्या व्हिडिओ टाकल्यात, जर तुम्ही बघितलेलं नसतील तर त्याही बघा आणि तेही IMP क्वेश्चन्स तुम्ही कव्हर करा. चला लॉंग आन्सर क्वेश्चन्स बघूया, ज्याची 4 मार्कासाठी आहे एक क्वेश्चन त्यामध्ये आहे डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्लासिफिकेशन ऑफ अ किंगडम प्लांटी. त्यानंतर दुसरा आहे एक्सप्लेन द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम प्रपोज्ड बाय विटेकर. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा व्हॉट आर द मेजर टॉक्सोनॉमिक एड्स. ओके, त्यानंतर डिस्क्राईब इन 3. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौथा, ज्यामध्ये तुम्हाला डिस्कस द सायलंट फीचर्स ऑफ पेट्रियोडोफाइट्स अँड गिव्ह 2 एक्झाम्पल्स. आणि पाचवा आहे डिस्क्राईब द हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन ऑफ 2 किंगडम विथ 1 एक्झाम्पल्स. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते 4 मार्काचे. बघा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, MCQचे क्वेश्चन्स लिहित असताना प्रॉपर आन्सर लिहा, करेक्ट आन्सरच लिहा, 2-2 आन्सर लिहिण्याची गरज नाही आहे. डेफिनेशन फक्त 1 ते 2 लाईन सफिशियंट असते. 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 2-2 पॉईंट यायला हवेत, 3-3, 4-4 पॉईंट यायला हवेत. 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला कमीत कमी 6 पॉईंट्स वगैरे 6 लाईन्स वगैरे यायला हवेत, आणि 4 मार्काच्या क्वेश्चनमध्ये कमीत कमी 8 ते 10 लाईनीचं तुम्ही ते आन्सर डिटेलमध्ये लिहायला हवं, तेव्हा 4 मार्क तुम्हाला मिळत असतात. तुमचा पहिला हा युनिट टेस्टचा पेपर आहे बायोलॉजी वगैरेचा, म्हणजे पहिला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की 11वीमध्ये तुमची पहिली युनिट टेस्ट, पहिली परीक्षा आहे 11वीची. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही पेपरवरून आल्यानंतर तुम्हाला नक्की सांगा की पेपर कसा गेला, किती क्वेश्चन्स वगैरे आले होते, हे सर्व तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मलाही छान वाटेल तुमच्या प्रतिक्रिया वाचून. त्यानंतर मी तुमचं स्टेटस वगैरे ठेवेल, त्या चार्टचा स्क्रीनशॉट घेऊन स्टेटसला देखील ॲड करेल. तुम्हाला सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पेपरसाठी. थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद.